बाबा कोणाला सांगायला तुम्ही, आम्ही गावात राहतो का बाहेर राहतो? 500 रुपये देऊन पब्लिक बोलेल तुम्ही. ते सोशल मीडियावर जे बाहेरचे लोक बघतात, परभणी, मानवत, पाथरी, त्यांना वाटत असेल बाबा काय पब्लिक आली काय. अरे कशा पद्धतीने तुम्ही इथली पब्लिक नेली आम्हाला माहित आहे ना, आम्हाला सांगायची गरज नाही. सोनपेठच्या नागरिकांना कळतंय तुम्ही कशा पद्धतीनं आयोजन नियोजन केलं होतं. आज आमचे सोनपेठ शहराचे भावी फिक्स नगराध्यक्ष परमेश्वर भैया कदम साहेब शिक्षणावर काम करतात आणि तुम्ही काय करतात बाबा, दारू पाजून लोकांच्या पिढ्याला पिढ्या बरबाद करून टाकतात. तुम्ही म्हणत होते की विरोधकांना उमेदवार भेटत नाही. एका ठिकाणी 4 इच्छुक आहेत बाबा, आमच्याकडे 4 इच्छुक आहेत. का आम्हाला काय ढोलकी वाजून सांगत फिरायची गरज नव्हती की आमच्याकडे उमेदवार आहे, इतके आहेत, नाही हे ते. काय आम्हाला माहित आहे ना आमच्याकडे आहे का नाही आहे, तुम्हाला सांगायची काय गरज आहे आम्हाला. बोलत बोलत म्हणायला लागले त्या दिवशी साहेब ते की ह्यांना कुणी भीक घालणार नाही, ही मायबाप जनता आम्हाला भीक देईन, मतदान रुपये आम्हाला आशीर्वाद देईन, तुम्हाला जे सत्तेचा माज आलेला आहे ते उतरल्याशिवाय राहणार नाही. सोनपेठ शहरात परिवर्तन होणार म्हणजे 101% होणार. मुस्लिम समाजाच्या जीवावर तुम्ही राजकारण करता आणि दिवसानुदिवस आमचे मुस्लिम नगरसेवक, नगर परिषदेचे सदस्य तुम्ही कमी करत चाललो. याद राखा, तुम्ही 4 उमेदवार दिले, परिवर्तन आघाडीने मुस्लिमचे 6 उमेदवार दिले. आम्हाला तुमची सांगायची गरज नाही साहेब. नमाज जनाजा हाल बांधलाय त्यांनी शादीखान्याच्या शेजारी मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी. काय त्या नमाज जनाजा हालची अवस्था आहे तुम्हाला बघा, एखादी जाऊन सगळ्या नागरिकांनी बघा, विशेष करून जाऊन. म्हणजे उन्हाळ्यात कुणी जरी वारला आणि त्या ठिकाणी नमाजे जनाजा पडण्यासाठी मयत नेली, तो खालून पाय जळतात त्यांचे उन्हाळ्यात. आणि पावसाळ्याची अवस्था अशी आहे की पाऊस आल्यावर वरी शेड नाही, म्हणजे नुसतं निधी आणायचा, मुस्लिम समाजाला मूर्ख बनवायचं काम तुम्ही करत आला. 12 पक्ष बदलणारे आम्हाला म्हणतात की सर्व पक्ष एकत्र येऊन आमची कुणी बराबरी करू शकत नाही. अरे तुम्ही 36 पक्ष फिरून आलात ना, कधी मोहन भाऊ फड, कधी फला, कधी माझे नेते सईद भैया खान पैसे जाऊन म्हणाले साहेब पॅनल करू नका सोनपेठ. अरे पॅनल तर पूर्ण ताकदीनं तयार झालेला आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाहीत का, लक्षात घ्या. सन्माननीय व्यासपीठ आणि आलेले माझे आई बहीण माता भगिनी, माझे बंधू वडीलधारी मित्रांनो, इतका सांगतो, यावेळेस परमेश्वर भैया कदम साहेबांच्या नेतृत्वात 80% युवकांना नगरसेवक पदांसाठी संधी देण्यात आलेली. एक वेळेस आम्हाला संधी देऊन बघा ना, सगळ्याचा मजा बघितला एकदा बघा. युवकांना, सुशिक्षित युवकांना पाठवा नगर परिषदेमध्ये, बघा आम्ही तुमचे प्रश्न तिथं मांडतोत का नाही, तुमच्यासाठी लढतोत का नाही. विकास 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 लय गोष्टी चालू झाल्या सोनपेठमध्ये. विकास, अरे का रस्ते नाल्या का फक्त विकास असते का? दुसरा काही विकास नाही का? रस्त्यावर रस्ते, नाल्यावर नाल्या. अरे सोनपेठ शहरातील आमचे हे व्यापारी बांधवांना मोतारी नाही, साधी मोतारी इथं, आणि तुम्ही विकासाच्या गोष्टी आणता. पुढच्या सभेत नक्की खूप सारे मुद्दे आहेत आणि नक्कीच उपस्थित करू ते मुद्दे. मित्रांनो, शेवटचा बोलतो, एक वेळेस सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी माजी आमदार माननीय श्री व्यंकटरावजी कदम साहेब, ज्यांचं अभिमानानं नाव घ्यावं असे माजी सनदी अधिकारी बळीराम पवार साहेब, आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वर कदम, माझे मित्र बालपणापासून आजपर्यंत सोबत असलेले प्रभाकर शिरसाट,
सुमित पवार, मुंजाभाऊ धोंडगे, रंगनाथ सोळंके, माजी उपनगराध्यक्ष दत्तराव कदम, व्यासपीठावरील सर्व माझे सहकारी मित्र, बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, ही निवडणूक जाहीर झाली आणि सोनपेठ शहरामध्ये माझ्या विरोधात कोणीच नाही, माझ्या विरोधात आता वातावरण नाही, अशा आविर्भावामध्ये वावरणारा माझा मित्र, त्याला आज कळेल की सोनपेठमध्ये आता वातावरण नेमकं काय निर्माण झालं. 2001 मध्ये मी आणि प्रभाकर शिरसाट त्याचा उदय करण्यासाठी कारणीभूत झालो. तशी त्याच्या अगोदरची संधी जी आहे ती कदम साहेबांनी त्याच्या पत्नीला या ठिकाणी सोनपेठचं नगराध्यक्षपद देऊन या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली. त्याच्यानंतर 2001ला मी आणि प्रभाकर शिरसाट यांनी दोघांनी ठरवलं आणि त्याचं नेतृत्व या ठिकाणी सोनपेठ शहराला देण्याचा प्रयत्न केला. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं कदम साहेबांची माफी मागतो, कारण 2001 मध्ये तुमच्या विरोधामध्ये आम्ही त्याचं नेतृत्व पुढे करण्याचं काम केलं आणि सोनपेठ शहराला एका शिक्षकाचा मुलगा सोनपेठ शहर आदर्श बनवेल, नगर परिषद आदर्श तयार करेल, परंतु आमचं सगळं स्वप्न फोल ठरलं आणि या ठिकाणी एक भ्रष्टाचाराचा राक्षस आमच्या हातातून निर्माण झाला. मित्रांनो, आता येणाऱ्या 2 तारखेला हा राक्षस आपल्याला नष्ट करायचा आहे. या ठिकाणी बळीराम पवार साहेबांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो, कारण म्हणजे त्यांनी आणि सुमित पवार यांनी मोठ्या मनानं सोनपेठ शहराला आता कुठेतरी एका चांगल्या रस्त्यानं आपल्याला घेऊन जायचे, चांगल्या मार्गाने घेऊन जायचे. अशा दृष्टीनं परमेश्वर कदम यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि परमेश्वर कदम यांच्या रूपानं सोनपेठ शहराला एक नव्या नेतृत्वाचा उदय या ठिकाणी होणार. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट सांगणार मी, 2-3 गोष्टी सांगून माझं भाषण आटोपणार आहे. तुम्हाला सांगतो, एक साधू होते आणि त्या गावामध्ये एक असाच माझ्या मित्रासारखा माणूस कोणाच्या घरामध्ये भांडण लावायचा, भावाभावात भांडण लाव, बहिणी बहिणीमध्ये भांडण लाव, बाप लेकामध्ये भांडण लाव, कुणाला दारू पाच, कोणाला काहीतरी खोड्या कर, असं करता 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 त्याच्यामध्ये एके दिवशी त्याला वाटलं की आपण हे जे करायला लागलो हे आपण आपल्या साधूला सांगावं. म्हणून त्यांनी काय केलं, एके दिवशी साधूच्या पाया पडला आणि साधूला सांगितलं की माझ्या हातून मी दररोज असे पाप करतो, काय करावं. त्यांनी सांगितलं की बाबा तुझं एक आता काय होणार आहे, 8 दिवसामध्ये तू मरणार आहे. मरणार आहे म्हणल्यानंतर ते घाबरला आणि घाबरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरू केलं, प्रत्येकाला रस्त्यानं भेटताना नमस्कार, कसं काय चाललंय तुमचं, लेकरांचं बरं चाललंय का, अमुक चाललंय का, सगळ्यांना चांगलं बोलायला लागला. 8 दिवसानंतर त्याचा जी तारीख सांगितली त्याचा मृत्यू झाला नाही, त्याला मरणच आलं नाही. आणि मरण नाही आल्यामुळं तो त्या साधूकडे गेला आणि साधूला विचारलं, महाराज तुम्ही तर सांगितलं होतं मी 8 दिवसामध्ये मरणार आहे आणि आता मला मरण आलं नाही. ते म्हणजे तुला ह्याच्यामुळं सांगितलं मरण की तू चांगलं बोलावं म्हणून. आता तशी 2 तारीख यायला लागली जवळ, तसा माझ्या मित्राचं मरण जवळ आलं तुम्हाला. आणि त्याच्यामुळं ते असा गोड बोलायला लागलाय, आता प्रत्येकाच्या घरात जाणार, त्याचे नख तुटेपर्यंत पाया पडणार तुम्हाला. माझ्याकडून हे झाली, गलती झाली. आताच माझ्या मित्रानं, एका गरीब मित्रानं सांगितलं, नगरपालिकेत नोकरी करणारा मित्र, काय हाल तुम्हाला सांगतो, नगरपालिकेत नोकरी करणारे जे गरीब कर्मचारी होते ते, त्या मित्रानं मला चलता चलता सांगितलं, साहेब मला आताच निरोप आला म्हणजे की तुझी पगार किती राहिली. त्यांनी सांगितलं 70,000 राहिले. तर ती म्हणला ठीक आहे, बघतो, विचार करून सांगतो. अहो, त्या रोजंदारी कर्मचारी येतं, ते अक्षरशः हॉटेलमध्ये काम करायला लागले, मजुरी शेतामध्ये मजुरी करायला लागले.
त्यांचे 20-20, 25-25 महिन्याचे पगार यांनी खाऊन टाकले. तुम्हाला इतका नीच, इतका खालच्या पातळीचा आणि पाताळ यंत्री माणूस आमच्या हातून फार मोठी चूक झाली. तुम्हाला सांगतो, या सोनपेठ शहराला एक चांगलं नेतृत्व देण्याचा प्रयत्न आम्ही केला, परंतु त्यानं स्वतःचं घर भरण्याशिवाय दुसरा कार्यक्रम केला नाही. असंच एकाने सांगितलं या ठिकाणी वक्त्यांनी की सोनपेठ शहरामध्ये, मला वाटतं सुमित भैयाने सांगितलं की सोनपेठ शहरामध्ये बल्बही नाहीत रस्त्यावर. तुम्हाला सांगतो सुमित भैया, सोनपेठ शहरामध्ये कधीच बल्ब लागणार नाही. त्याच्या पेट्रोल पंपाला जे रस्ते जातील त्याच्या बघा बल्ब किती लागलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत मित्रांनो लक्ष द्या. तुम्हाला सांगतो, मी तर आता त्याचे किस्से बरेच सांगणार आहे. तुम्हाला सांगतो, दररोज एक प्रश्न विचारणार आहे. आता आज माझा पहिला प्रश्न आहे त्याला की सोनपेठच्या मायमावल्या, ज्या गरीब मायमावल्या शेतामध्ये काम करणाऱ्या होत्या, त्यांना या ठिकाणी कॉम्रेड शिवाजी कदम यांनी एकत्र आणलं आणि त्यांना सांगितले की तुमच्या हक्काची मी लढाई लढतो. कॉम्रेड राजन क्षीरसागर माझे मित्र परभणीचे, आणि त्यांनी आणि शिवाजी कदम यांनी त्या महिलांचं आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन संभाजीनगरला नेलं. संभाजीनगरला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर या महिला सगळ्या धरणे आंदोलनामध्ये बसलेल्या होत्या आणि बसलेल्या महिलांना त्या ठिकाणी आलेले असताना मुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आले. राजन क्षीरसागर सरांना त्यांचा चांगला परिचय, स्वतः मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं आणि त्यांनी ती परिस्थिती सांगितली की सोनपेठ शहरामध्ये या ज्या महिला आहेत शेतात काम करतात, त्यांना रोज नाही, शेतामध्ये काम नाही, दुष्काळी परिस्थिती. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी तुम्हाला रोजगार हमीसाठी नगर परिषदेला पैसे देतो. 3.5 कोटी रुपये दिले. तुम्हाला सांगतो, सगळ्या जनतेनं विचारायला पाहिजे की 3.5 कोटी रुपये कुठे गेले. तुम्हाला सांगतो, रोड साहेब, रोड झाले, पण खालचे मेट्रो रोड 40 लाख रुपयाचे गायब झाले. त्या दिवशीच कदम साहेबांनी सांगितलं की आम्हाला दोघा-तिघांनाच माहित आहे की त्याची जागा कुठे आहे. ते तुम्हाला सांगतो, तो घाबरतो. तुम्हाला सांगतो, आता त्याची हकीकत कशी होणार आहे तुम्हाला सांगतो. 2 तारखेला मी, कारण जास्त वेळ घेणार नाही, आणखी काही वक्ते बोलणार आहेत. बोलण्यासारखा खूप विषय सांगण्यासारखं तुम्हाला सांगतो. एवढी मोठं पुस्तक तयार होईल त्याचं 500 पानाचा प्रबंध. दररोज एक किस्सा तुम्हाला सांगतो. 3.5 कोटी रुपयाचा हिशोब उद्याच्या त्यानं जी सभा घेईल त्याच्यामध्ये त्यांनी द्यायचा. तुम्हाला सांगतो, आणि त्या महिलांना माझी मावमावलींना विनंती, त्यांच्या पाया पडून विनंती, तुम्ही गरीब असताल पण तुम्हाला सांगतो तुमचा पदर खोसा आणि त्याला विचार की 3.5 कोटी रुपये आमच्या हक्काचे काय केले ते कुठे घातले. कारण बस बेटा बस पुन्हा बोला. त्या महिलाला कुसुमकराच्या घरचा कार्यक्रम होता औरंगाबाद मध्ये, तिथून स्वयंपाक आम्ही ऑटोमध्ये घालून महिलाला चारला. दशरथ कुसुमकराच्या मेहण्याचा कार्यक्रम होता. मीन बंडू आचार्य तिथं स्वयंपाकाला होता. ऑटोमध्ये स्वयंपाक भरला आणि महिलाला चारला नेऊन. आणि आपले शिवाजीराव कदम बरोबर आहे. तुम्ही सहकार्य केल्यामुळं ते आंदोलन यशस्वी झालं होतं. 3.5 कोटी रुपये आपल्या नगरपालिकेला मिळाले होते. तुम्हाला हे करीत असताना ही येणारी 2 तारीख महत्वाची मित्रांनो. कालावधी खूप कमी आहे. आम्ही आघाडीच्या माध्यमातून इतके चांगले उमेदवार तुम्हाला दिले, निष्कलंक चारित्र्यवान. आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वर कदम अत्यंत चारित्र्यवान, निष्कलंक. तुम्हाला सांगतो, तुम्ही आता माझी विनंती आहे सोनपेठच्या माझ्या सगळ्या पालकांना विनंती की तुम्ही त्यांची जे महाविद्यालय आणि शाळा चालवतात त्या शाळेमध्ये एकदा भेट देऊन या. त्या इमारत बघा, त्या परिसराचा म्हणजे ते परिसर निसर्गरम्य किती केलाय तुम्हाला सांगतो. तिथला कर्मचारी वर्ग, तिथल्या शिक्षणाचा दर्जा, अशा पद्धतीचं काम करणारा माणूस सोनपेठला नेतृत्व म्हणून दिलंय तुम्हाला सांगतो. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून तर तुम्हाला सांगतो नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक काम करता येतात, खूप काम करता येतात. परंतु आम्हाला हे कामच करायचं नाही. गरीब माणसाच्या पैशापासून जर ते तुम्हाला सांगतो शेण खाण्याची प्रवृत्ती असेल या माणसाची, तर याला या ठिकाणी 2 तारखेला ठोकण्याचं काम करायचं तुम्हाला. आणि हे आता तुमच्या हातामध्ये ठोकण्याचं काम आहे. मतदान जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो हे चांगल्या चारित्र्यवान माणसाला, आपल्या विकासाला चालना देणारा, सोनपेठ शहराचा नाव लौकिक करणारा अशा माणसाला या ठिकाणी निवडून द्या. आणि या माध्यमातून आपण या ठिकाणी परमेश्वर कदम यांना नेतृत्व करण्याची संधी दिली.
जाता जाता छोटीशी गोष्ट सांगतो. 2 तारीख जवळ यायला लागली म्हणून काय झालं तुम्हाला सांगतो की एका गावकुसाच्या आपल्या सोनपेठ सारखं गाव होतं. गावकुसाच्या बाहेर एक शेत होतं. शेतामध्ये दररोज 4-5 मित्र काय करायचे की गांजा ओढायचे. दररोज जायचे. एके दिवशी काय झालं की गांजा ओढता सगळ्यात जास्त गांजा ओढण्यात आला. गांजा ओढल्यानंतर त्याच्यातला एक जे होता ते हुशार होता आमच्या मित्रासारखा. तर त्यांनी सांगितलं बाबा एक काम करा, आपण ज्या झोपडीत बसलो त्या झोपडीचा दरवाजा लहान आहे आणि सगळ्यांनी वाकून चालतो. सगळे आता पिलेले तंद्रीत होते आणि मग ते निघाल्यानंतर पहिला वाकून निघाला, दुसरा वाकून निघाला त्या दरवाज्यातून, तिसरा वाकून निघाला, चौथाही वाकून निघाला. हे वाकूनच चलत चालले तुम्हाला सांगतो. ते आले गावामध्ये आल्यानंतर पोरं लागले हुर्रू करायला. ती एकामागे एक वाकूनच चालले तुम्हाला सांगतो. गावामध्ये पहिल्या गल्लीत गेले, दुसऱ्या गल्लीत गेले, तिसऱ्या गल्लीत गेले, चौथ्या गल्लीत गेले. एक म्हातारे बाबा बसलेले होते. त्यांच्या लक्षात आलं की यांनी जास्त नशापाणी केले. मग काय करा, तर त्यांनी काठी उचलली पहिल्याच्या डोक्यात घातली की ते खटकन वाजल्यानंतर जे शेवटचं होतं 4 लाख हुशार आमच्या मित्रासारखं ते म्हणलं, तुला म्हणलं होतो झोपडीचा दरवाजा लागला का नाही आता. तसं आता 2 तारखेला आपल्याला ही काठी ह्यांच्या डोक्यात घालायची. म्हणून मित्रांनो मला इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो की सोनपेठमध्ये स्वाभिमानी माणसं आहेत. तुम्हाला सांगतो लाचार नाहीत. हे आता या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून द्यायचं आणि आपल्याला परिवर्तन करायचं, बदल करायचा आहे सोनपेठमध्ये. आणि विशेष एक आहे तुम्हाला सांगतो की सगळे तरुण उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. आता लक्ष्मी कांदेची मुलगी आहे तुम्हाला सांगतो, आरती कांदे, शिक्षण आताच झालंय तिचं तुम्हाला सांगतो. अत्यंत तरुण सुशिक्षित तुम्हाला सांगतो. तुमच्यासाठी भांडणारे झगडणारे, जर उद्या परमेश्वर कदम नगराध्यक्ष झाले तर त्यांच्या मनगटाला धरून भांडणारे तुमच्यासाठी. म्हणून या ठिकाणी आता 2 तारीख जवळ येते तर अनेक सभेमधून आम्ही अनेक प्रश्न, आता प्रभाकर शिरसाट तुम्हाला सांगतो आमचा डॉक्टरेटच झालेला आहे नगरपालिकेच्या संदर्भामध्ये. तुम्ही एक विषय जर ऐकले त्याचे तुम्हाला सांगतो. आता मध्यंतरी प्रभाकरनं एक ऑडिट आणलं आणि ऑडिट मधली माहिती काढल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आता वसंतराव नाईक सभागृहामध्ये कोण्याही माणसानं सोनपेठच्या दुसरा मजला दाखवा मला, त्याला बक्षीस देतो. दुसरा मजला दाखवून पैसे हडप केले तुम्हाला. त्याच्यानंतर प्रभाकर शिरसाटनी जनहित याचिका दाखल केली औरंगाबादच्या खंडपीठामध्ये. त्या खंडपीठाच्या याचिकेमध्ये एक मुद्दा आहे तुम्हाला सांगतो की सोनपेठमध्ये म्युनिसिपल कॉलनी दाखवली आणि म्युनिसिपल कॉलनीवर पैसे खर्च केलेले दाखवले. असे अनेक विषय दररोज जर सांगत बसलं ना तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे म्हणलं 500 पानाचा प्रबंध होईल. फार माझ्या मित्रांनी उपकार केले सोनपेठवर, म्हणून त्या उपकाराची परतफेड आपल्याला 2 तारखेला करायची आणि ह्याला हद्दपार या ठिकाणी सोनपेठमधून करायचे. या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि तुमचं सुद्धा अभिनंदन करतो. युवकांचे आधारस्तंभ, युवकांचे आदर्श व्यक्तिमत्व परमेश्वर भैया कदम यांना मी विनंती करतो की आपण या जाहीर सभेला संबोधित करावं. आदरणीय परमेश्वर भैया कदम. आदरणीय व्यासपीठ, तमाम माझ्या जनतेने, मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो. आज सत्तेत असलेले सत्ताधारी वार्डामध्ये फिरत असताना लहुजी नगर येथून त्यांना हाकलून देण्यात आलं असं मी ऐकलंय. तर ते फिरत असताना आपण बी काही प्रश्न विचारायला पाहिजे होते की सोनपेठमध्ये पहिले अंगणवाडी बालवाडी चालत होती नगरपालिकेकडून, ती का बंद करण्यात आली. आज आमच्याकडून शैक्षणिक कर लादला जातो.
आणि शैक्षणिक कर लादला जातो, तर आज सत्ताधाऱ्यांनी शिवसृष्टीसाठी जागा उपलब्ध केली, क्रिकेट करता मैदान केलं. आज त्यांना असं काय वाटलं नाही की सोनपेठच्या युवा पिढीनं चांगलं शिक्षण घ्यावं, बालकांना चांगलं शिक्षण घ्यावं, असं का वाटत नाही त्यांना? की आपण फिरताना आमच्या पिढीचं काय असं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. आज मी फिरत असताना की एका घरी दर्शनाला गेलतो, तिथंच किचन, तिथंच स्वयंपाकघर, 10 बाय 10ची खोली, आणि ती मुलगी माझ्या कॉलेजचीच, आणि तिचा अभ्यास 70 ते 80%. जर आजपर्यंत एवढा शैक्षणिक कर आमच्याकडून घेतला जातो, तर नगरपालिकेनं बालवाडी विद्यार्थ्याकरता अभ्यासिका असं का केलं नाही की हे पुढच्या पिढीला का घडवायची, का म्हणून त्यांना विचार केला, असं हे तुम्ही विचारायला पाहिजे. आणि माझा स्वभाव असा आहे, मी म्हणजेच तुम्ही, तुम्ही म्हणजेच मी असं म्हणणार नाही. म्हणजे मी अध्यक्ष झालोय असं म्हणून की मी म्हणजेच अध्यक्ष, अध्यक्ष म्हणजेच तुम्ही, बस एवढं 2 शब्द बोलतो, माझं भाषण. धन्यवाद भैया. आपलं शहर म्हणजे एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये अपडेट करण्यासाठी आपल्याला या जाहीर सभेतून एकच निर्धार करायचा की प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात परमेश्वर भैया कदम नावाचं सॉफ्टवेअर सर्वांनी इन्स्टॉल करायचंय, हा त्या सभेतून आपल्याला सर्वांना निर्धार करायचा. यानंतर कायदे पंडित, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रभाकररावजी सिरसाट साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावे. आदरणीय सिरसाट साहेब. बाहेर काढा, बाहेर काढा. सोनपेठ शहर विकास आघाडीच्या वतीने आयोजित स्वाभिमान सभेचे अध्यक्ष, आपल्या सगळ्यांच्या आवडते नेते माजी आमदार माननीय व्यंकटरावजी कदम साहेब, या ठिकाणी आये झालेले आमचे नेते आदरणीय बळीरामजी पवार साहेब, यांनी आता थोडक्यामध्ये तुम्हाला आश्वासित केलं असे ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वरजी कदम साहेब, त्यांच्यासोबत 20 जागेवर उभे असलेले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष दत्तरावजी कदम साहेब, या ठिकाणी शिवसेना उभाटाचे, शिवसेना एकनाथ शिंदेचे, भारतीय जनता पक्षाचे, सर्व पक्षाचे मान्यवर नेते आहेत. त्यांच्या सर्वांची माफी मागून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. माझं एक वैशिष्ट्य आहे की मी परिवर्तनवादी कार्यकर्ता आहे. मी मदत कुणालाही करतो, परंतु चुकीचं काही होत असलं तर लगेच त्याला विरोध करतो, कारण माझ्या अंगामध्ये पोलीस आवडपडेकरांचा आहे. आपण ज्यावेळेस इथं पुण्यशिलो कायद्याला ओळखणाऱ्यांचा चौकामध्ये इथं आम्हाला मतं देण्यासाठी ही सभा मांडली. पुण्यशिलो म्हणजे कीर्तिमान आश्चर्य, ज्याची कीर्ती सर्व जगात पसरली असे पुण्यशिलो कायद्याला ओळखणार आहे. इथं चांगलं भाषण सदाबाईंनी केलं, आमचे रंगनाथराव सोळंके त्यांनी चांगलं भाषण केलं, सतीशराव देशमुखांनी जे 1-2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, साजिदभाई कृषीत सांगितलेलं आहे. आमची आघाडी एकूण नगरपालिकेमध्ये 22 जागा आहेत. 22 जागेवर आणि एक नगराध्यक्ष उभी आहे. तुम्हाला माहिती आहे की गेल्या 17 तारखेला सोमवारी वाशिम जिल्ह्यातील विकास गणराज्याच्या एका नागरिकांना एकूण SC, ST, OBC या सर्वांचं आरक्षण हे 50% जास्त झालं म्हणून 2021ला जी याचिका दाखल केली होती, त्या याचिका दाखल केल्यामुळे इतक्या दिवस निवडणुका लांबल्या, काही वर्ष कोरोनामुळे लांबल्या आणि नंतर सुप्रीम कोर्टाच्या आशेमुळे लांबल्या. परंतु ओबीसीची लोकसंख्याचा डाटा जे आहे विधान ते उपलब्ध नसल्यामुळं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की
हे जशाला तसं घ्या. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये 100% राखीव जागा झाल्या. नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा आणि आपल्या सोनपेठमध्ये 20 जागा आहेत. त्या 20 जागेपैकी 13 जागी आरक्षण आहे. म्हणजे आपल्या इथे त्याचं उल्लंघन झालंय. म्हणजे इथली निवडणूक रद्द होऊ शकते. कारण 20 जागेपैकी 10 जागा ह्या ओपन असायला पाहिजे, 10 जागा ह्या आरक्षित असायला पाहिजे. पण इथे 13 जागा आहेत. आता सुप्रीम कोर्टानं 25 तारखेला तारीख ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका, महानगरपालिका निवडणुका लांबू शकतात. आता हे घटनेच्या कलम 329 प्रमाणे निवडणूक प्रक्रिया चालू असताना कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही. म्हणून आपली निवडणूक होणारच आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या शहर परिवर्तन आघाडीला मतं मागण्यासाठी आलो. आणि आमच्या समोर जी पक्ष आहे तो गेला 25 वर्ष म्हणजे 20 वर्ष सत्तेत होता आणि 4 वर्ष पुन्हा हे निवडणूक लावल्यामुळे सत्तेमध्ये आला. असा एकूण 24 वर्ष तो सत्तेत आहे. आणि तो विनाकारण विरोधी पक्षावर आरोप करतो आम्ही हे केलं नाही, ते केलं नाही. जो माणूस सत्तेवर नाही, जे पक्ष सत्तेवर नाही, त्याच्यावर तुम्हाला कोणत्या तोंडाने आरोप करतात हे काही मला समजत नाही. विचारा, आमच्यावर टीकाच करू शकत नाही तुम्ही. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की जुन्या नगरपालिकापाशी जे मुतारी बांधली आणि मच्छी मार्केट पाशी जी मुतारी बांधली त्या दोन्ही मुताऱ्या 16-16 लाखाच्या आहेत. किती मध्ये बांधलं त्यांनी जाहीर सभेत सांगावं. या ठिकाणी कार्यकर्ता आहे सोनपेठ बांधा बाबू दळवे नाव त्याचे 1400 रुपये त्यानं बुडवले. त्याने येऊन सांगा त्याचे पैसे का दिले जातात. अहो, भांगी काम करणारे, संडास साफ करणारे भांग्याचे पैसे त्यानं खाल्लेले. आणि ते मोठा दिमागाला सांगते मी एवढे पैसे देईल, तेवढे पैसे देईल, असं करीन तसं करीन. मला सांगा, या ठिकाणी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, मी सोनखेडमध्ये 2दा हिंदूची स्मशानभूमीसाठी पैसा आला होता. ती स्मशानभूमी न बांधताच पैसा त्यांनी उचलण्यात आला. दामोदर घुगे ते सोनखेड पासून जायला 55 लाख रुपये आले होते कालच्या मार्चमध्ये. ते पैसे त्यांनी उचलून खाल्ले. त्याच्यानंतर या ठिकाणी सोनपेठ शहरामध्ये अनेक कामं झाली सांगतात. शासनाचा नियम आहे की जर सिमेंट रोड तयार केला तो 30 वर्षे टिकला पाहिजे. किती वर्ष? 30 वर्षे. आणि डांबरीकर रस्ता केला तर 20 वर्षे टिकला पाहिजे. आता ह्याची सत्ताच 20 वर्षात आहे आणि डांबरीकरणाचे आणि सिमेंट रोडचे हे ना 4-4, 5-5 वेळेस रस्ते करण्याचं काम केलं. म्हणजे दुकानदारी ठेवली त्याला. स्वतःचं सिमेंटचं दुकान चालावं अशा पद्धतीने त्यानं काम केलंय. आपण पाहतो की त्यानं काय केलं, त्यानं माणसं जगवण्याचं काम काय केलं. जो माणूस आपल्या विरोधात गेला त्याला त्यानं संपवण्याचं काम केलं. इथल्या अनेक पत्रकारावर, इथल्या अनेक कार्यकर्ते गुन्हे दाखल केले. अजूनही कोर्टात गुन्हे चालू आहे. इतका तो दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे. लोक कसं विसरते हे मला कळत नाही. लोकांना माहिती आहे की माझ्यावर गुन्हा दाखल झाला. ते पत्रकार आहेत, त्या पत्रकार अजूनही कोर्टात केसेस चालू आहेत. काही कार्यकर्त्याची गंखेडला केस चालू आहेत आणि तरी लोक गप्प असतात निवडपणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. लक्षात घ्या. काय पाहिजे की तुम्ही अन्याय सहन करता म्हणून त्याने 20 वर्ष तुमच्यावर राज्य केलंय. त्याचं माझं 2002लाच खटकलं होतं. किती लोकांना माहिती आहे? सतीशराव, त्याचं माझं 2002ला मध्ये 1.5 वर्षात भांडण लागलं. पण काही मला भामटे भेटलं चांगलं म्हणून परत मला घेऊन गेले. हे तुम्हाला सांगतो. पुन्हा माझं बिघडलं भांडण आलं. त्याचे माझं 2011 पर्यंत माझे 3-4 वेळेस भांडण झाले. परंतु त्याचं का चाललं, कारण त्याला सुरेशराव देशमुख म्हटले. सुरेशराव देशमुख हे मुख्यमंत्री विलासरावचे जवळचे होते आणि विलासराव भेटले. त्याच्या आभारी सरकार त्या कार्यकालात बघा त्यांनी काय केलं ते. त्याच्यामुळे हे कारभार केला. म्हणून तुम्हाला येणाऱ्या 2 डिसेंबरला मतदान आहे. आपल्याकडं 20 पैकी 18 हे तरुणच आहेत. 2 फक्त सिनियर सिटीजन आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तुम्हाला सांगतो यावेळेस सोनपेठ शहरासाठी नगराध्यक्ष पदासाठी खुला प्रवर्ग आहे, सर्वसाधारण आहे. पण त्याला अशी सवय लागली, मुलगीची असला तरी ती उभा टाकतो, महिला असला तरी ती उभा टाकतो. आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी असताना ती उभा टाकला म्हणजे त्याचं कामच नाही. आणि सुप्रीम कोर्टाचं एक सायटेशन आहे. मी एकदा व्हॉट्सअपला फेसबुकला गेलो होतं. सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे नरेंद्र चपळगावकरच्या पुस्तकामध्ये आहे, निवडणुकीचा कायदा. त्याच्यामध्ये जर एखाद्या ओबीसीच्या माणसानं एखाद्या वेळेस जर त्याचा फायदा घेतला असेल तर त्याला ओपन मध्ये उभा टाकता येत नाही, त्याला अपात्र केला जातं. हे लक्षात असू दे. ते ओपन मध्ये आलेलं आहे. त्याला काही कळत नाही. त्याला ओपन माझं
रामभाऊ चव्हाण एसीचा होता म्हणून राहिला त्याच्यात उभा टाकला असता ते. इतका तो हलकट माणूस आहे. रस्त्याचं काम एवढे झाले तिथं, ते घनकचरा प्रकल्प बंद पडलाय. डम्पिंग ग्राउंड कुठे गेले? सोनपेठ शहरामध्ये कुठे जा तुम्ही, जिथे तिथे कचरा आहे. डम्पिंग ग्राउंड कोण टाकले त्याला? त्याच्या भिंती आलेल्या आहेत, त्याच्या बशीन आलेल्या आहेत, त्याचा पैसा कुठे गेला? ती त्या कर्मचाऱ्यांचा पैसा वाटप करतो आणि शासनाला सांगतो की हे आमचं घनकचरा प्रकल्प चालू आहे, अशा प्रकारे दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. लाईटचा घोटाळा त्यानं केलेला आहे. लाईटच्या घोटाळ्यामध्ये अनेक प्रकारचं त्यानं विद्युतीकरणाचे कामं चुकीचे करून अनेक प्रकारचं कामं दाखविलं आहे. पाणी पुरवठ्याचं कसं झालंय आता रंगनाथी सोळंके सांगितलं, सद्दामबाईंनी सांगितलं, तुम्हाला दररोज जर पाणी पिण्यासाठी 20 रुपयाचा चार्ज लागतो, तो तुम्हाला 5 वर्षामध्ये 36,600 रुपये लागतील. म्हणजे तुम्हाला किती निवडणुकीला द्यायला ते 10,000 रुपये, पण तुमचे 5 वर्षामध्ये 36,000 गेले, तुम्ही त्यामध्ये 1 लाख रुपये घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही पैसे द्यायला पाहिजे. कारण साधी मानवत नगरपालिका, परळी नगरपालिका, कळंब नगरपालिका, गंगखेड नगरपालिका, तिथं सर्व लोकांना 24 तास शुद्ध आणि चांगलं पाणी मिळतं. तुम्हाला इथं मिळतं का? किडे असलेलं, घाण असलेलं, दुर्गंधी असलेलं, जशाला तसं गोदावरीचं नदी पाणी तुमच्या घरामध्ये आले. आणि लोक त्याला म्हणाले चांगले का साहेब आहे तुम्ही? पाण्यापासून 50% आजार माणसाला होतात. ते पाणी जर तुमचं शुद्ध नसेल तर तुमचं आरोग्य कसं सुधारणार? तुमची लेकरं बाळ कशी होणार आहेत? नगरपालिकेचं काय काम? नाल्या बांधणार का? नगरपालिकेचं काम आरोग्य देखील चांगलं चालणं, शिक्षणाच्या सोयी पुरवणं आहे, सांस्कृतिक कार्यक्रम करणं आहे, युवकांना रोजगार देणं आहे. इथं ते युवकांना दारू पाजून मारण्याचा कार्यक्रम चालू आहे. लक्षात घ्या, आमची सभा या ठिकाणी सक्सेस होऊ नये किंवा आमची सभा या ठिकाणी यशस्वी होऊ नये म्हणून आता काही युवकांना बारवर जेवण देणं चालू आहे. लक्षात आलं का तुम्हाला? हे कुठला पैसा आहे? सगळं हे पैसा तुमचं शहर लुटलेला आहे. या ठिकाणी कुठेही रोडच्या बाजूला कामाचा फलक नाही. त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे काम कोणत्या योजनेतून मंजूर केलं होतं, कामाची लांबी किती, रुंदी किती, कुणाच्या घरापासून कुठपर्यंत काम आहे, त्या कामाची किंमत किती, गुत्तेदार कोण असावा, मला सांगा. प्रशासकीय मान्यता आणायची आणि स्वतःच गुत्तेदारी करायची आणि त्यातून राठोड मित्र म्हणून टाकायचं आणि मी पाणी पुरवलं असं नदीचं पाणी आणून तुम्हाला ते गावात नेऊन टाकायचा. हे बंद झालं पाहिजे. नदी तक्रार किती गोबर लोणीकर रंगनाथराव सोळंके, त्याच्यामध्ये त्याला दंड झाला होता असं ते सांगू लागला. मी पालकमंत्री त्यावेळेस बबनराव लोणीकर होते, त्यांनी चौकशी केली त्याच्यामध्ये. हे तुम्ही सहन करता म्हणत आहे. किती दिवस सहन करायचं? तुम्ही 10-5 रुपयासाठी विकल्या गेला तर तुमचं नाव बदल. मला अत्यंत सुंदर भाषण आवडलं सद्दामबाईचं. त्याने मुस्लिम दलाला आवाहन केलंय. सध्या एकच चर्चेचा विषय आहे. मला सोनखेडमध्ये आमच्या 2दा मुसलमानाची उमेदवार बदलावा लागेल, इकडून तिकडं तिकडून इकडं. ती बदनामी जर तुम्हाला दूर करायची असेल तर सद्दामबाईचं ऐकलं पाहिजे. त्याचा खूप भ्रष्टाचार आहे. मी इथं आयल्याबाई ओळखात चौकात आणि महामानवाच्या तुमच्या सभेत सांगतो की तुम्ही परमेश्वर कदम आणि त्याच्या सर्व 20ला 20 नगरसेवकांना निवडून द्या. मी त्याला सोनपेठचा वाल्मिक कराड काढून त्याला बरोबर राईट करतो. तुम्ही त्याला तुम्हाला काहीच मदत करू नका, फक्त शांत राहा तुम्ही. फक्त सत्ता ह्यांच्याकडे द्या. मी तुम्हाला म्हणणार मी नाही, मला ठावा घ्या, मला काम घ्या, माझ्याकडे सगळी तयारी आहे. तिथे कोणतंही प्रकरण मिटू दिलेलं नाही. ते दाबून चाललंय तसं. माझ्याकडे सगळी तयारी आहे. फक्त एकदा परमेश्वर कदम आणि त्याच्या टीमला निवडून द्या. मी सोनपेठचा वाल्मिक कराड त्याला करून दाखवतो. हे तुम्हाला आश्वासन राहील माझं. ते बंद करा व्याज. किती दिवस करणार आहे? ते 20 वर्ष झालं सोनपेठ लुटायला, अजूनही तुम्ही लुटायला लागला. गोरगरीब माणसं परेशान आहेत. गोरगरीब माणसं परेशान आहे. या सोनपेठमध्ये सिमेंटीकरणाशिवाय दुसरं कामच नाही काही. आचारसंहितेच्या दिवशी या वाढदिवसानिमित्त त्यानं फार मोठा कार्यक्रम लावला होता. भाऊ होता कार्यक्रम होता ते, हा भाऊजी कार्यक्रम लावला होता. मला लाज वाटायला पाहिजे. आपण याला अतिवृष्टीमुळे नदीच्या पूरग्रस्तीच्या सगळे भागा परेशान आहे, शेतकरी परेशान आहे आणि स्वतःचा वाढदिवस एखाद्या मंत्र्यासारखा भाऊजी कार्यक्रम लावतो आणि गरीब बायांना कृत्रिम बाया म्हणलं त्याला आम्ही त्या नाव्या फिरला का तुझे साडवर इतकं म्हणलंय. हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वाभिमान नाव आहे ते, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं स्वाभिमानाची जीवन जागा, सेल्फ रिस्पेक्ट जगलं पाहिजे तुम्ही. आणि म्हणून मी माझ्या त्याच्यावर जेवढे प्रकरण होते ते प्रकरण मिटवून घेण्यासाठी माझ्याकडे 22 माणसं आलते. किती माणसं आलते? 22 माणसं. मी गरीब माणूस आहे. मी तुम्हाला चहा पाजू शकत नाही, परंतु माझ्यामध्ये बारेदारपणा बाबासाहेबांचा असल्यामुळं मी 22 लोकांना धुडकावून लावलं आणि तुमच्यावर भाषण करावं. मग मी जर एवढा धुडकावून लावलं तर तुम्हाला काय अडचण आहे 2 दिवसासाठी?
हे सगळं सांभाळलं पाहिजे तुम्ही. या गावाची राखणोंगोळी झाली सगळी. काय झाली, मी एकदा एका मोटरसायकल पासिंगला गेलो होतो मी. त्यावेळेस लोक म्हणले ते गाव तसंच आहे, त्या गावाला वेगळं काही सांगायची गरज नाही. गावाची बदनामी पुसून काढा. तुम्ही किती दिवस चालणार ह्याचा? आपण हे गाव जर स्वच्छ करायचं, ही गावातली बदनामी काढली पाहिजे. ती पैसा देईल, तुमच्या पाया पडेल, सतीदाव सांगितलं. परंतु हे आपण लक्षात घ्या. आम्ही मदत केली, त्या मान्य आहे आम्हाला. परंतु आम्ही मदत केल्यानंतर लगेच त्याला विरोध केलाय. कारण आमचा स्वभाव हा परिवर्तनवादी आहे. जे चांगलं असेल त्याच्या आम्ही सोबत राहू आणि जे खराब असेल त्याला आम्ही लगेच विरोध करणार आहे. म्हणून त्याचे भ्रष्टाचार खूप आहे. त्याच्या भ्रष्टाचारासाठी प्रकरण काही दाबल्या गेले आहेत. दाबल्यानं प्रकरण संपत नसते. सोनखेड मधून ईदगाहकडे जाणाऱ्या मैदानासाठी 9,90,000 रुपये आले होते. ते त्यांनी काम न करता उचलले. त्यानंतर सोनपेठ तहसील कार्यालयासमोर जे तहसील अशोक दामोदे नावाच्या शिपायाने जे कार्यालय उघडले, तहसील शिपाई आहे, त्या तहसील कार्यालयाच्या गार्डन समोर नगरपालिकाचा आहे म्हणून 2.5 लाख रुपये हडप केले. हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे, खोटं बोलणार नाही. तुम्ही उच्चाला माझ्या घरी या सगळं तुम्हाला झेरॉक्स देऊन जाईल मी. सोनखेडमध्ये शौचालय बांधण्यासाठी 65 लाख रुपयाचा निधी हडप केला त्यानं. जुन्या नगरपालिकापासून छत्रपती शिवाजी महाराज सभागृहापर्यंत ऑफिसचं कागदपत्र देण्यासाठी 65 लाख रुपयाचा खर्च आलाय. हे किती लोकांना माहिती आहे? पैसे खाण्याची पद्धत आहे का? सोनखेडमध्ये सुमित भाईने 1-2 बोर घेतल्या की त्यानं 65 बोर घालून जमीन सगळी भुसभुसी केली आणि सगळे पैसे वाया घातल्यात आहे. मराठवाडा ग्रामीण बँक ते इनामदार वसाहतपर्यंत दोन्ही बाजूला मुरुम टाकण्याच्या नावाखाली लाखो रुपयाने काढण्याचं काम केलेलं आहे. वाणी संगम रोड, विटा रोड ते वाणी संगम रोड असा रोड दाखवलाय. कुठेही काम न करता पैसे उचलले आहेत. किती रोड दाखवायचे? 500 रोड आहेत. त्याचे 500 रोड एकूण आहेत. लमानतांड्या वस्तीमध्ये तेच आहे, इनामदार वस्तीमध्ये, क्रांतीनगर वस्तीमध्ये डबल टिपल 5-5 वेळात आहे. सगळी प्रशासकीय मान्यता माझ्याकडे आहे. मी मंत्रालयातून सगळं मागितलं घेतलेलं आहे. आणि इतक्या मान्यवर लोकांना हे वेळ देणं आवश्यक आहे. मी संयोजकाला सांगतो, संतोष जांभुरे साहेब, की सभा ही एखाद्या वेळेस तुम्ही 6 वाजता लावा, 6 ते 10 करून द्या, म्हणजे मला सगळं पुराव्याविषयी बोलता येईल. कमी वेळामध्ये मी काय बोलणार आहे. म्हणून माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की उद्या 2 डिसेंबरला मतदानाला तुम्हाला जायचंय. आमची निवडणूक निशाणी 21 तारखेला फायनल होणार आहे. आमची निवडणूक निशाणी ठरलेली आहे. परंतु 21 तारखे तहसीलदार निवडणूक अधिकारी येणार आहे. म्हणून मी आज तुम्हाला निवडणूक निशाणी सांगू शकत नाही. परंतु आम्ही माणसं तुमच्या सोबत आहोत, पुढे आहोत. म्हणून येणाऱ्या 2 डिसेंबरला सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आमचे धोंडके सरांनी चांगलं सांगितलं समीकरण तरी. हे महत्वाचा शब्द आहे. हे लोक थोडं बोलले, पण सगळ्या त्यांनी असं सांगितलंय. ते गडबड करतो. नगरपालिकेचा सभागृहात गेला तर तुम्ही, तर नगरसेवकाला ठराव देखील घेऊ देत नाही. काय चाललं ते? गुत्तेदार तेच आहे, अध्यक्ष तेच आहे. शिवाजी कदम काय म्हणला, चापराशापासून तिथपर्यंत लाईट बंद झाल्यानंतर त्याला सांगावं लागत नाही, नळ भाला त्याला सांगावं लागत नाही. तिथे कोणी माणूस आहे का नाही? हे सगळं बंद करण्यासाठी येणाऱ्या 2 डिसेंबरला परमेश्वर कदम अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि आमचे बाकीचे 20 जागेवर 20 उमेदवार आहेत आमचे. त्या सर्वांना मी हाता कळकळीची विनंती करतो आणि ह्या सोनपेठ शहर परिवर्तन विकास आघाडीला प्रचंड मताने निवडून द्या आणि या सोनपेठचा भ्रष्टाचार कसे गाडून टाका. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. शहराचं खरं वास्तव साहेबांना एकदम तळमळीनं त्यांच्या भाषणातून व्यक्त केलं. यानंतर आमच्या सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी या पॅनलची ताकद आमचे मुख्य मार्गदर्शक, पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय व्यंकटरावजी कदम साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण या जाहीर सभेला संबोधित करावं. आदरणीय व्यंकटरावजी कदम साहेब. सर्वांना विनंती करतो की साहेबांचं जोरदार टाळ्याने सर्वांनी स्वागत करायचंय.
आदरणीय स्टेजवरील या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले सुमितभाई पवार फार मोठे अंतःकरण करून त्यांनी परमेश्वरला स्वतःच्या घरात उमेदवारी दिलेली आहे. मी त्यांचे शतशः आभार मानतो. पहिल्यांदा मी महाराष्ट्र आणि आज सर्वांसोबत ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला सोबत राहणार आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार परमेश्वर कदम, आदरणीय स्टेज, कुणी सांगितलं 500 पानं ग्रंथ होईल, कुठं काय होईल, काही बोलायचं काम नाही, काही नाही. माझं समोरच्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला, अध्यक्षपदाच्या उमेदवाराला एवढं आव्हान आहे, सोनपेठ शहरामध्ये कुठल्याही चौकामध्ये, कुठल्याही भागामध्ये सत्ताधारी पक्षाची आणि आपल्या विरोधी पक्षाची एक संयुक्त सभा घ्या, मीडिया सभा घ्या. पहिला प्रश्न त्यांना राठून विचारायचा, त्याचं उत्तर आम्ही देऊ. दुसरा प्रश्न आम्ही त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. गोष्टी वाचायची गरज नाही, काय नाही. दूध का दूध, पाणी का पाणी, सगळ्या समोर ये सगायच्या. त्याने काय केले काय नाही केलं त्याच्यावर त्यांनी सांगून द्यायचं. आणि तो जर खऱ्या मायबापाच्या पोटचा असला आणि त्याने जर 25 वर्ष जर त्यानं इमानदारीने कागदपत्र केला असता तर ते मीडिया पण सभा घेईल. काही बोलत नाही, बाकी तर सगळे बोलणार नाही, तर बोलून उपयोग नाही, काही उपाय उचलून उपयोग नाही, काय नाही. 25 वर्ष थकलो होतो सगळ्याबरोबर. स्वतः भाऊ तुम्ही 2001ला, 2006ला बालाजी मंदिरा होती, 2018ला बालाजी मंदिरा होती, 2016ला विटेकर होती, सारिका विटेकर. सगळ्यांनी मला धोके दिले. 2001ला 112 मतांनी मी पडलो होतो. आणि नंतर ज्या माणसाने पाडलं, जे तहसीलदार रिटायर झाला नांदेड जिल्ह्यातला, बिलोळ तालुक्यातला, त्याची माझी एकदा भेट झाली. त्याने सांगितलं, साहेब तुम्ही पडले नव्हते, आम्हाला तुम्हाला पाडावं लागलं. ही अशी परिस्थिती आहे. चोर म्हणजे अक्कल चोर आहे समोरचा माणूस. आता हे सगळं झालं तुमचं. आता यावेळेला आपला उमेदवार चांगला मिळालेला आहे. सभा घेऊ नका, आरोप करू नका, त्याची पोती उचल काय करू नका. त्याला फक्त मीडिया समोर या माणसाला त्यांनी प्रश्न विचारायचे, आपण प्रश्न उत्तर त्यांनी उत्तर द्यायचं, आपण उत्तर द्यायचं. तुम्हाला कळून चुका काय आहे. मला या सर्वांचं धन्यवाद सांगायचे. धन्यवाद साहेब. यानंतर सोनपेठ शहरातील एक आदर्श व्यक्तिमत्व, सेवानिवृत्त महाराष्ट्र सरकारचे सचिव, आमचे मार्गदर्शक आदरणीय बळीरामजी पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. आदरणीय बळीरामजी पवार साहेब. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, माननीय माजी आमदार व्यंकटरावजी कदम, सतीशराव देशमुख, प्रभाकरराव शिरसाट, या तालुक्यातील तरुण नेते, ज्याला तुम्ही चमत्कार म्हणता ते रंगनाथ सोळंकी, या शहरामध्ये शैक्षणिक चळवळ सुरू करणारे प्राध्यापक मुंजाभाऊ धोंगे, सोनपेठ शहरातील आमचे सहकारी मित्र, आता मित्रच म्हणतो कारण माझ्या मुलाबरोबर ते राहतात त्यामुळे फारसा काही फरक वाटत नाही, राजू सौदागर आणि इतर सर्व मंडळी. मित्र, गेली 4 ते 7 वर्ष मी या शहरात राहतो. राहत असताना अनेक लोकांशी वेगवेगळ्या प्रश्नावर, वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची संधी मला प्राप्त झाली. मी प्रत्येकाबरोबर चर्चा करत गेलो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की लोक असं सांगतात सगळं खरं आहे, पण आम्ही उघड कोणाबरोबर येऊ शकत नाही. आणि विचार केल्यानंतर मला असं लक्षात यायला लागलं की ही मंडळी आता सगळ्यांचा स्वाभिमान संपला का लढण्याची जिद्द संपली, हा मला प्रश्न होता.
मी वारकरी माणूस आहे. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या विचारावर माझी प्रचंड श्रद्धा आहे आणि मी विठ्ठलाला मानणारा माणूस आहे. आमच्याकडे दरवर्षी आम्ही आईच्या आणि वडिलाच्या निमित्ताने सप्ताह करतो. तिथेही मी हा प्रश्न विचारतो की तुम्ही स्वाभिमान शून्य का? मी सगळ्यांना सांगत गेलो, योग्य वेळी सगळी लोक बाहेर येतील आणि प्रत्येक वेळेला घडलेल्या चुकीचा पाडा वाचतील आणि त्यांचा न्याय निर्णय ते करतील या गोष्टीवर माझा ठाम विश्वास होता. जेव्हा केव्हा इथे सभा झाली, पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला त्या दिवशी याच्या अर्धी सभा एवढं भरून लोक होते. त्यावेळेला आम्हाला वाटले 100-200 लोक येतील, पण तिथलं सभागृह प्रचंड होतं. आजही माझे काही सहकारी सांगत होते की लोक कसे जमतील, लोकांना आणावं लागेल. आता आणावं लागेल मध्ये काय अर्थ तुम्हालाही माहिती, मलाही माहिती, मी त्यात जात नाही. मी तो मुद्दा कट केला आणि त्यांना सांगितलं लोक येतील, आणण्याची गरज नाही, कारण गरज ही लोकांना. आणि आज जेव्हा पदयात्रा आम्ही सुरू केली आणि आज हा मॉब पाहिल्यानंतर माझा तो विश्वास आज सार्थ झाला. तुम्ही माझ्या विश्वासाला एकदम पाठबळ दिलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्या 72 सोनपेठकरांचे मी आभार मानतो. मंडळी, गरज फक्त त्याचीच आहे. लढाई ही फक्त गरीब माणूस लढतो. श्रीमंताने कुठेही लढाई केलेली नाही, कुठेही केलेली नाही, इतिहास नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. फाटक्या माणसानी ज्याच्या देशावर कधीही साम्राज्यावरती सूर्य मावळला नाही, त्याचा सूर्य मावळून दाखवला. तोही या भारतातल्या एका दरिद्री आणि फाटक्या माणसाने केली, ज्याला महात्मा गांधी म्हणतात. 1932 साली जेव्हा महात्मा गांधींना गोलमेज परिषदेसाठी निमंत्रण आलं, त्या निमंत्रणामध्ये, आता मी सरकारी नोकरीत होतो, तुम्हाला सांगतो, तिथे ड्रेस कोड असतो. जेव्हा तुम्ही मोठ्या माणसाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही काय घालावं काय घालून हे ठरलं जातं. गांधींना असं सांगण्यात आलं की तुम्ही सूट कोट घालून यावं, तरच तुम्हाला लंडनचे राजे भेटतील. आता ते गांधीजी होते, त्यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर ते गोलमेज परिषदेला गेले. गांधीजी जेव्हा विमानातून उतरले तेव्हा तिथल्या प्रोटोकॉल अधिकाऱ्याने पाहिलं, गांधीजी पंचांवरती पंचा लागलेल्या अर्धनग्न अवस्थेमध्ये उतरले. ते म्हणाले, मिस्टर गांधी, तुम्हाला तर कोट आणि सूटमध्ये यायला सांगितलं होतं. ते म्हणाले, मी असाच आहे, माझी जनता अशीच आहे, तुम्हाला भेटायचं असेल तर मी असाच भेटेल. त्यांचा नाईलाज होता. गांधीजींना राजासमोर नेलं गेलं, बसवलं गेलं. तेव्हा राजाने विचारलं, मिस्टर गांधी, तुम्ही तर अर्धनग्न आहात आणि कपडे घालून आला नाही, राजासमोर आपण आहात, म्हणतात राजासमोर रिक्त हाताने जाऊ नये, त्या आपण कसे आला? गांधीजी असं म्हणाले, महाराज, मी तर अर्धनग्न आहे, माझ्याजवळ एवढे तरी 2 पंच आहेत, पण माझ्या जनतेचा एकही पंच तुम्ही ठेवला नाही, सगळे नंगे केलेले आहेत, त्यामुळे मी असा केला आहे. ही गोष्ट इथे तंतोतंत लागू होते. मंडळी, आपण विचार करा, हा भूकमाऱ्याचा अर्धनंग्या लोकांचा देश आहे. तुम्ही करू शकता जे तुमच्यात आहे. तुमचा विचार तुम्ही करा. तुम्ही भारतातले लोक राहता, बरोबर, भारतीय आहात. तुम्ही रामायण बघितलं असेल, महाभारत वाचलं असेल. रामाने कोणाला हरवलं? रावणाला हरवलं. रावणाकडे काय नव्हतं? रावणासारखा प्रकांड विद्वान, ज्याला कुणी हरवलं नाही असा माणूस होता, त्याला एका वल्कलधारी रामाने हरवलं. श्रीकृष्णाने कोणाला हरवलं? कंसाला हरवलं. कंसाकडे काय नव्हतं? सगळी दुनिया त्याला चळचळ कापत होती. एका 12 वर्षाच्या मुलाने त्याला हरवलं. ही जिद्द होती. हा आपला इतिहास आहे, ही आपली संस्कृती आहे. शिवाजी महाराजांकडे काय होतं? काही नव्हतं. त्यांचे साक्षात वडील दुसऱ्या दरबारात नोकरीला होते, पण महाराजांनी स्वतःचं साम्राज्य तयार केलं, लढण्याची जिद्द केली. म्हणून तुम्ही आम्ही महाराष्ट्रात म्हणतो शिवाजी महाराज की जय. इथे तर काही नाही. कोकणात या, तुम्हाला शिवाजी महाराज काय ते कळतील. तिथे जातपात धर्माचा विषय नाही, महाराज सगळ्यांचा आवडीचा विषय असतो. पण आपल्याकडे काय झालंय, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिवाजी महाराज जन्मायला पाहिजेत, पण दुसऱ्याच्या घरी, कारण त्रास होतो ना, माझ्या घरी नको, हा सगळा प्रकार असतो. म्हणून मंडळी, तुमच्या सर्वांचे आभार. जे काही तुम्ही इथे आलात, जेवढं शौर्य दाखवलं, हे 2 तारखेपर्यंत ठेवा. एक साधं उदाहरण सांगतो. परमेश्वर कदम आता बोलता बोलता म्हणाले की आमच्या नगरपालिकेमार्फत कधी काळी इतिहास, कोणी एकेकाळी बालवाडी चालत होते आणि त्या गेल्या, त्याचा कधी हिशोब केला?
मागच्या सभेत मी तुम्हाला पाण्याचा हिशोब सांगितला होता. साधारणतः 40,000 रुपये तुम्हाला 5 वर्षाचे कुटुंबाला द्यावे लागतात. या बालवाडी पोटी प्रत्येक वर्षाला 7 ते 8,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. हे कोणाला द्यावं लागतं? हे कष्टकरी लोकांना द्यावं लागतं, ज्याच्याकडे पगार आहे, पैसे, शेती, त्यांची मुलं चांगल्या ठिकाणी जातात, चांगल्या शाळेत जातात. मी त्यांच्याविषयी बोलत नाही, पण एक सामान्य कष्टकरी माणूस आहे जो दररोज तुमच्या बांधकामावर जातो, शेतीत जातो, त्याला 8,000 रुपये वर्षाचे परवडू शकतात. हे कोणामुळे झालं याचा विचार तुम्ही करा. मला कोणावरही आरोप करायचे नाही. शासन तुमच्यासाठी अनेक योजना घेऊन येत आहे. दरवर्षी त्यात भर पडते. तुमच्यापर्यंत येतं की नाही पाहायची जबाबदारी तुमची आहे. सत्तेवर बसलेला माणूस देईल न देईल त्याचा हिशोब घ्यायची जबाबदारी तुमची आहे, कारण तुमच्या मतात ती ताकद आहे. तुम्ही मतात माणसाला बसवता, त्यामुळे याचा विचार आपण करा. आता निवडणुकीचे सगळ्या लोकांनी भरपूर आरोप केले, सगळ्या गोष्टी झाल्या, मी त्यात जाणार नाही. फक्त तुम्ही एक लक्ष घ्या, आम्ही इथे सगळ्यांनी मिळून तरुण 19 लोकांची टीम निवडली. 2 सल्लागार आहेत, त्याच्यात ज्येष्ठ माणसं ते सल्लागार असावे लागतात. घरात म्हाताऱ्या माणसाचं काम तरुणांना आवडणे असतं, त्यासाठी 2 माणसं आहेत. ही तरुण पोरांची टीम तुमच्या दारात आम्ही घेऊन आलो. यांना एकदा कारभार करू द्या, यांच्या खांद्यावरती जीव ठेवा आणि बघा मग तुमच्या सोनपेठच्या विकासाची गाडी कशी पळते. ती एका कोणाच्या घरात जाणार नाही, ती सगळ्यांच्या घरादारात जाईल. काय अवस्था आजूबाजूला तुम्ही फिरता की नाही? साध्या ग्रामपंचायतीत जावो, तिथे शुद्ध पाणी मिळतं, रस्ते झाले, लाईट झाले, चकचकाट झालाय. तुमच्या गावात काय आहे? साधं टॉयलेट नाही. टॉयलेट आठवडी बाजार भरतो ना, कोणाला लग्नीला जायचं असेल तर उघड्यावर जावं लागतं. याच्यासारखी वाईट गोष्ट कुठे नाही. ज्यांनी कधी 25 वर्षात साधं टॉयलेट बांधलं नाही तर सांगतात की आम्ही विकास केला. हा तुमचा विकास तुम्हाला लटला, आम्हाला तर काय तो पटत नाही. आम्ही त्याच्यात जात नाही. तुम्ही गावामध्ये असताना काय अवस्था आहे?